माझ्या यूट्यूब फॅमिलीचे माझ्या नवीन व्लॉगमध्ये स्वागत आहे। सर्वत्र पाऊस पडत आहे, सर्वांनी काळजी घ्या। हा माझा व्हिडिओ आहे तो आषाढी एकादशीचा आहे। काही वैयक्तिक कारणामुळे हा व्हिडिओ मला पोस्ट करता आला नव्हता, तर मी आता हा व्हिडिओ एडिट केला आहे आणि तुमच्यासाठी पोस्ट करत आहे, तर सर्वांनी नक्की पहा। आषाढी एकादशी निमित्त मी चालले आहे आमच्या इथल्या विठोबा रखुमाईच्या देवळामध्ये। तर मी आणि मम्मी आता तयारी करून निघालो आहोत। पाऊस थोडासा थांबला आहे, तर आम्ही निघालो आहे कारण भरपूरच पाऊस पडत होता। तर हे आहे आमच्या येथील विठोबा रखुमाईचं मंदिर। तर आम्ही आता रांगेमध्ये उभे आहोत। पाऊस असल्यामुळे मघाशी गर्दी नव्हती, आता गर्दी व्हायला सुरुवात झालेली आहे। खूपच छान प्रकारे इथे विठोबा रखुमाईला सजवलेलं आहे, तुम्ही पाहू शकता। आणि तुम्ही पण दर्शन घ्या विठोबा रखुमाईचे। आमचे इथे दर्शन घेऊन झालेलं आहे आणि खूपच छान प्रकारे आम्हाला दर्शन मिळाले। मी आज साडी घातलेली आहे आणि हा लुक तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा। ही आहे माझ्या मैत्रिणीची मुलगी, जी तिच्या आजीबरोबर इथे आली होती आणि तिने खूपच सुंदर असा ड्रेस घातलेला, बस गोड दिसत होती। विठोबा रखुमाईचे दर्शन घेतल्यानंतर आता आम्ही आलो आहोत मंदिराबाहेर आणि मंदिराबाहेर इथे अशी छोटी छोटी मंदिरं आहेत, तर तिकडेही आम्ही दर्शन घेतलेलं। छान असं दर्शन घेतल्यानंतर आता आम्ही घरी निघालेलो आहोत। आषाढी एकादशीचा उपवाससुद्धा आहे आणि आम्ही संध्याकाळी इथे परत येणार आहोत देवळामध्ये, कारण इथे पालखी, परत आरती आणि पालखीची प्रदक्षिणा हे सुद्धा आहे, तर तेही तुम्ही आता पुढे पाहणार आहात माझ्या व्हिडिओमध्ये। Later that same evening. तर आम्ही आता परत मंदिरामध्ये आलेलो आहोत आणि खूपच पाऊस पडत होता। इथे भजन आता चालू आहे देवळामध्ये। तर आता पुढे ढोल ताशांच्या गजरामध्ये पालखीची प्रदक्षिणा सुरुवात होणार आहे।
पालखी प्रदक्षिणेला आता सुरुवात झालेली आहे आणि तर पालखी मंदिराच्या मागील बाजूस आलेली आहे आणि तिथे सुद्धा आता आरती सुरू आहे. पालखीच्या 5 प्रदक्षिणा झाल्या की पालखीचे पूजन करून पालखीला मंदिरामध्ये आणणार. तर इथे आता 5 प्रदक्षिणा पूर्ण झालेल्या आहेत आणि आता इथे पालखीला थांबवून पूजन केलं जाईल.
तर कसा वाटला माझा हा व्हिडिओ? आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि जर माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि हा थोडा उशीरच झालेला आहे हा व्हिडिओ टाकायला, पण तरीही हा व्हिडिओ पहा आणि भरभरून प्रेम द्या या व्हिडिओला. ओम एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात्. तर पाहिलंत ना, खूपच छान प्रकारे आषाढी एकादशीचा विठोबा रखुमाईचा हा सोहळा आमच्या इथे खूपच छान प्रकारे साजरा करण्यात आला. आणि हो, भेटूया आता माझ्या पुढच्या नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.